गदारोळ गदारोळ ऐकू येतो, संसदेत येतो, विधानसभेत गदारोळ ऐकू येतो. समाजाला ती सवय झाली आहे, यांचा गदारोळ चालू आहे. संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये बहेस करण्यासाठी गदारोळ. आता याचा तुलना केली असता असं ऐकूयात येतं, जुन्या पिढीकडून ऐकूयात येतं, ज्यांनी की इंग्रजाच्या काळातलं समाज पाहिलेला आहे. त्यांच्या काळात अजूनही खेडेगावात म्हणतात की इंग्रजाच्या काळामध्ये काठीला सोनं बांधलं आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला गेलं तरी काही धोका नव्हता. आताच्या स्थितीमध्ये काय झालं आहे की आता जर सज्जन माणसाने घरात सोनं किंवा बँकेत पैसे ठेवले तर त्यांना त्याची भीती वाटते. कधी इन्कम टॅक्सवाले किंवा तुमचे सायबर गुन्हेगार ते हडप करतील त्याचा भरोसा राहिलेला नाही. मग आता ह्या सामान्य माणसाची अशी स्थिती झालेली आहे. परंतु राजकारणामध्ये जसं की आमदार खासदार फोडणं, निवडणुका लढणं, करोडो रुपये खर्च करणं आणि हे फोडणं, त्या खोक्याच्या बातम्या, काय त्याचं ते खरं का खोटं, ते सामान्य माणसाच्या तर आकलनाच्या बाहेर विषय गेलेला आहे. सामान्य माणूस तर ह्या विषयापर्यंत पोहोचू शकत नाही. मग यांच्या पैशाचं काय? हे जे खोके किंवा करोडो रुपये आहेत याचं काय? याला कोण आळा घालील? याला आळा घालण्यासाठी सैनिक समाज पार्टी तर्फे एक फॉर्म्युला शोधला आहे. आम समाजातील नागरिकांच्या पसंतीला उतरलेला फॉर्म्युला आहे. यांना बाहेर काढायचं असेल तर सैनिक समाज पार्टीचा फॉर्म्युला म्हणजे अल्प खर्चात निवडणुका. आम समाजातल्या नागरिकाच्या हातात दिलेला हा फॉर्म्युला आहे. कारण आम समाजातला नागरिक हा फक्त नावालाच या देशाचा मालक आहे. प्रत्यक्ष 90% लोक, 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे संसदेत विधानसभेमध्ये जाऊन बसतात. मग या चोरांना बाहेर काढायचं म्हणजे काय करायचं ते आम समाजाच्या आकलनाच्या बाहेर गेलं होतं. परंतु सैनिक समाज पार्टीने आणून दिलेलं आहे. कारण सैनिक समाज पार्टीचं रजिस्ट्रेशन राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी यासाठीच नोंदणी केलेली आहे. आणि महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदम साहेब, ऑनररी कॅप्टन तुकाराम डफळ, मी आणि संपूर्ण टीम कामाला लागलेली आहे. आणि विशेष करून जनतेचा पाठिंबा आहे, आम जनतेचा पाठिंबा आहे. कारण 2029च्या निवडणुकीमध्ये आम समाजातील जनता मतदारांनी ठरवलं आहे, निश्चित केला आहे की राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नक्की सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवायचंच आहे. त्यामुळेच हा जो समाज आहे, गदारोळ करणारे लोक आहेत, त्यांना सत्तेबाहेर करणं शक्य होणार आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या या आयडियाला, सैनिक समाज पार्टीच्या शोधाला आम समाजाच्या नागरिकांनी पसंती मिळत चालली आहे. त्यामुळे हा पसंती मिळत चाललेल्या समाजाचे आणि या सैनिक समाज पार्टीने शोधून काढलेल्या फॉर्म्युल्याच्या हत्यारानेच फक्त या देशामध्ये जनलोकतंत्र येऊ शकतं, जनतेचं राज्य येऊ शकतं, समाजाचं राज्य येऊ शकतं. आणि याची खात्री सैनिक समाज पार्टीतर्फे आम समाजाच्या नागरिकाला करून दिलेली आहे. आणि आम समाजातल्या नागरिकांना ती खात्री पटलेली आहे. त्यामुळे समाजाचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.